जलसंपदा मंत्र्यांना आत्ताच आम्ही आमदार धैर्यशील दादा कदमांच्या घरी माननीय जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेबांना भेटलो आणि मूळ मागणी जी होती की बाबा हा ब्रिटिशकालीन कॅनॉल आहे आणि या कॅनॉलमध्ये ड्रेनेजचं मिक्सिंग होणं किंवा कॅनॉल फुटणं कॅनॉल घसरणं ह्या समस्या मोठ्या प्रमाणात पावसाळ्यामध्ये उद्भवत आहेत आणि अशा वेळेला हा कॅनॉल संपूर्ण अंडरग्राऊंड गोवाऱ्यापर्यंत 5 किलोमीटरपर्यंत व्हावा आणि तो जो स्पेस वर राहील त्याच्यामध्ये वॉकिंग ट्रॅक त्यानंतर सायकल ट्रॅक आणि ज्येष्ठ नागरिक किंवा वॉकिंगला येणाऱ्या लोकांची व्यवस्था म्हणून एक चांगला हॉल त्यांनी सेंटरला ह्या रस्त्याच्या द्यावा आणि हे झाल्यानंतर जो उर्वरित जो स्पेस आहे त्याच्यामधनं एक भव्य रस्ता मोठा कॉन्क्रीटचा खोडशी धरणापर्यंत व्हावा आणि त्याच्यामुळे जी अटॅचमेंट जी कनेक्टिव्हिटी होणार आहे आपल्या विठा रोडला ती झाल्यानंतर मंत्री महोदयांनी मान्य केलं की बाबा आम्ही हे सगळं 5 किलोमीटरपर्यंत करून तिथून पुढचा देखील कॅनॉल लाईनिंगचा कॉन्क्रीटचा करण्यात येईल. पण आम्हाला हा सैदापूरचा मार्ग नॅशनल हायवे नंबर 4ला जर जोडला तर सोलापूर, पंढरपूर, विटा, खानापूर ही जी वरची गावं आहेत सगळी ही कराडमध्ये वाहतुकीला न जाता इथून डायरेक्ट NH4ला निघू शकता. हा भविष्यातला आमच्या मागणीचा त्यांच्याकडं विचार आहे आमचा. परंतु हे पहिलं हे मूळ काम पुन्हा अत्यंत गरजेचं आहे आणि या कामाकरता निधी उपलब्ध करून देण्याचं माननीय मंत्री महोदयांनी मान्य केलं.